एखादा माणूस व्यसन करतो त्यावेळेला त्याला तात्पुरता आनंद मिळतो, पण त्याच्या या व्यसनाच्या सवयीमुळे त्याच्या घरच्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. व्यसनमुक्ती करणं हे जरी आवश्यक असलं तरी ते वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणूनच व्यसनमुक्तीसाठी आधुनिक उपचार पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय मानसोपचार आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगळे यांना. मी सायकॅट्रिस्ट आणि डी-ॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून मिरज येथे गेली 20 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. आमचे 100 बेडचे निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसन म्हटलं तर हा मनाचा आजार असतो आणि याचा जो ग्रेड आहे तो माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र लेवलचा प्रकार असू शकतो. सौम्य लेवलचे जे पेशंट असतात, देवाची शपथ, पंढरपूरची माळ घातली किंवा काउन्सिलिंगनं बरे होऊ शकतात. औषधाची गरज कदाचित लागू शकते. मॉडरेट टू सिव्हिअर जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये मात्र औषधाची गरज ही नक्कीच लागणार. तर 5 प्रकारची औषधं ही महत्त्वाची असतात. पहिला म्हणजे व्यसन बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून औषधं, विड्रॉल मॅनेजमेंट. त्या व्यसनाची इच्छा होऊ नये म्हणून औषधं, त्याला म्हणायचं अँटी क्रेविंग ड्रग्स. तिसरा ग्रुप जो आहे तो म्हणजे ॲव्हर्जन थेरपी किंवा अँटॅब्यूज थेरपी. म्हणजे औषधं चालू केल्यानंतर पेशंटनं जर नशा केली तर त्या पेशंटला त्रास झाला पाहिजे, रिॲक्शन झाली पाहिजे. आणि चौथा ग्रुप म्हणजे नक्की हा पेशंट का दारू पितो याचं ॲनालिसिस झालं पाहिजे. म्हणजे काही पेशंटना डिप्रेशन, अँझायटी डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डर असे मानसिक आजार असतात आणि ते 50% पेशंटना हे आढळून येऊ शकतं. त्यामुळं त्यांचा पण इलाज हा पॅरलल झाला पाहिजे. आणि 5वा ग्रुप म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, पँक्रियाटायटिस किंवा सिरोसिस, कावीळ असे जर शारीरिक आजार जर पेशंटला असतील तर त्यांचा पण एकत्रित इलाज झाला पाहिजे. म्हणजे 5ही प्रकारच्या औषधांचा समावेश झाला तर रिझल्ट हा शक्य आहे. लेटेस्ट ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये पेशंटच्या ब्रेनवर किंवा डोक्यावर आपण मॅग्नेटिक कॉईल ठेवून मॅग्नेटिक पल्सेसनं स्टिम्युलेट करतो. काही पेशींना स्लो करतो किंवा फास्ट करतो असं म्हणू शकतो. त्यामुळं पेशंटमध्ये क्रेविंग कमी होऊन रिझल्ट मिळू शकतो. डायसल्फराम इम्प्लांट म्हणजे अशी औषधं आहेत की जी पेशंटच्या मांडीमध्ये किंवा स्नायूमध्ये आपण ठेवतो. म्हणजे 3 महिने ते 6 महिने किंवा 9 महिन्यापर्यंत ते औषध हळूहळू शरीरामध्ये रिलीज होऊ शकतं. म्हणजे ऑपरेशन करून ते औषध ठेवू शकतो. सेंटरमध्ये सायकॅट्रिस्टची व्हिजिट हे रेग्युलर असणं आवश्यक आहे. सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर हे व्यवस्थित रेग्युलर ट्रेंड आहेत का हे पाहिलं पाहिजे. पॅरेंट्स किंवा पेशंटची आणि रिलेटिव्हची मीटिंग हे रेग्युलर 10 दिवसांनी 15 दिवसांनी झाली पाहिजे. क्रॉस चेकिंग, क्रॉस मीटिंग हे झालं पाहिजे. त्या सेंटरला तुम्ही आतून व्यवस्थितपणे फिरून ती ट्रीटमेंट नक्की कशी असते इतर पेशंटना भेटू शकता. इतर पेशंट म्हणजे त्या सिस्टीमला तुम्ही व्यवस्थित आतून चेक करू शकता. असं जर सेंटर असेल तर नक्कीच ते चांगलं सेंटर आपण म्हणू शकतो.